हॅलो स्टुडंट्स, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 सॉल्व केला होता 8th स्टँडर्ड मॅथमॅटिक्सचा. त्याच्यामध्ये फॅक्टरायझेशन करताना आपण हॉरिझॉन्टल मेथड पाहिली होती. आता या व्हिडिओमध्ये आपण फॅक्टरायझेशनची व्हर्टिकल मेथड पाहणार आहोत. ठीक आहे. फॅक्टरायझेशनच्या दोन मेथड्स असतात, हॉरिझॉन्टल मेथड आणि व्हर्टिकल मेथड. ओके. हॉरिझॉन्टल मेथडसाठी तुम्हाला 3.3चा पहिला व्हिडिओ चेक केला तर तुम्हाला ते हॉरिझॉन्टल मेथडने सॉल्व केलेलं आहे. आणि त्याच्यापेक्षा काही लोकांना इझी वाटते व्हर्टिकल मेथड, जी आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिली नव्हती. आता या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ठीक आहे. या व्हिडिओचं इंटेन्शन हेच आहे की व्हर्टिकल मेथड काय असते आणि ते कसं सॉल्व करायचं हे तुम्हाला त्याच्यामध्ये समजणार आहे. राईट. बघूया तर मग पहिला प्रश्न. फाइंड द क्यूब रूट ऑफ द फॉलोइंग नंबर्स. पहिला आहे क्यूब रूट ऑफ 8000. पहिला दिलेला प्रश्न आहे तसा लिहून घ्यायचा. नंतर काय करायचं, अशा प्रकारे मांडून घ्यायचं फॅक्टरायझेशनसाठी. करेक्ट. एक व्हर्टिकल लाईन, एक हॉरिझॉन्टल लाईन आणि त्याच्यावरती इकडे उजव्या साईडला ज्या संख्येचा क्यूब रूट काढायचा आहे ती संख्या इथे लिहून घ्यायची. ओके. आता याचे फॅक्टरायझेशन करायचं. फॅक्टरायझेशन कसं करायचं तर आता बघा, एकच स्थानी 0 आहे, समसंख्या आहे म्हणजे त्याला 2ने निश्चित भाग जाणार. ठीक आहे. म्हणून 2. आता 2ने ह्या 8000ला डिवाईड करायचं. 2 4 जा 8, बाकीचे 3 0 आहे तसे. परत काय होणार, याला 2ने भाग जातो का, जातो, म्हणून 2 2 जा 4, बाकीचे 3 0 आहेत तसे. परत याला 2ने भाग जातो. 2 1 जा 2 आणि बाकीचे 3 0 आहेत तसे. नंतर काय होणार, परत 2ने निशेष भाग जातो म्हणून 2. आता या 2 5 जा 10, हा 10. ओके. 2 5 जा 10 राहतं 2 0 म्हणून ते आहे तसे. ओके. नेक्स्ट परत 2ने निशेष भाग जातो म्हणून 2. आता ह्या 5ला जात नाही त्यामुळे काय होणार, 2 2 जा 4, 4 5 - 4 येतं 1, इथे 1 येणार. नंतर 2 5 जा 10 आणि उरलेला 0 आहे तसा. परत याला 2ने निशेष भाग जातो. 2 1 जा 2, परत या 5ला 2 2 जा 4 राहतं 1, 2 5 जा 10. आता 125ला काय होतं, 2ने जात नाही, 3नेही जात नाही, मग 5ने बघायचं. 5 2 जा 10 राहतं 2, 5 5 जा 25. ओके. नेक्स्ट परत 5ने भाग जातो. 5 5 जा 25 आणि 5 1 जा 5. तर हे सगळे झाले फॅक्टर्स या 8000चे. मग काय करून घ्यायचं, हे सगळे फॅक्टर्स ह्या क्यूब रूटच्या ब्रॅकेटमध्ये लिहून घ्यायचे. क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ, किती वेळा 2 आहेत बघा, 1 2 3 4 5 6, 6 वेळा 2 आहेत म्हणून ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 2 3 4 5 6, 6 वेळा 2 लिहिलं मल्टिप्लिकेशनच्या ऑपरेशनमध्ये. ठीक आहे. मल्टिप्लाय बाय किती वेळा 5 आहेत, 3 वेळा, 1 2 3 म्हणून 3 वेळा 5 लिहिलं. राईट. आता काय करायचं तर 3 3चे सेट करायचे. का, कारण इथे आपल्याला क्यूब रूट काढायचं आहे म्हणून या 3 3चे सेट करायचे. म्हणून काय होणार, हा 3चा एक सेट झाला, त्याच्याबद्दल 1 2 बाहेर आलं, मल्टिप्लाय बाय. परत हा 3चा सेट झाला, त्याच्याबद्दल 1 2 बाहेर आलं, मल्टिप्लाय बाय. परत हा 3चा सेट झाला, त्याच्याबद्दल 1 5 बाहेर आलं. करेक्ट. म्हणून काय होईल आन्सर, 2 मल्टिप्लाय बाय 2 4, 4 मल्टिप्लाय बाय 5 20. म्हणून क्यूब रूट ऑफ 8000 इज इक्वल टू 20. आहे ना इझी. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, क्यूब रूट ऑफ 729. परत एक व्हर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन, त्याच्या उजवीकडे ज्याचा क्यूब रूट काढायचा आहे ते व्हॅल्यू लिहून घेतली. ठीक आहे. नेक्स्ट बघा, आता याला 2ने भाग जातो का, नाही जात. कितीने जातो, 3ने जातो. म्हणून 3 2 जा 6 राहतं 1, 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9. ठीक आहे. परत आता कितीने जातो बघा, 3ने जातो. म्हणून 3 8 जा 24, 3 1 जा 3. परत बघा 3ने जातो. 3 2 जा 6 राहतं 2, 3 7 जा 21. परत 3ने जातो. 3 9 जा 27 आणि 3 3 जा 9,
3 1 जा 3, एक येईपर्यंत भाग घालवायचा आहे आपल्याला. ठीक आहे, हे सगळे झाले 729चे फॅक्टर्स. ओके, आता ते फॅक्टर्स लिहून घेतले क्यूब रूटमध्ये. किती वेळा 3 आहे? 1 2 3 4 5 6. इथे 6 वेळा 3 आहे, म्हणून क्यूब रूटमध्ये 6 वेळा या 3चं मल्टिप्लिकेशन केलं. ओके, आता काय करायचं आहे? 3 3चे सेट करायचे आहेत, कारण की आपल्याला क्यूब रूट काढायचं म्हणून. तर या 3च्याबद्दल 1 3 बाहेर आलं, मल्टिप्लाय बाय. परत या 3च्याबद्दल 1 3 बाहेर आलं, या क्यूब रूटच्या बाहेर आलं. करेक्ट, म्हणून 3 मल्टिप्लाय बाय 3 9. क्यूब रूट ऑफ 729 इज इक्वल टू 9. आहे ना इझी? नेक्स्ट बघा, क्यूब रूट ऑफ 347. अगेन वर्टिकल फॅक्टर्स करण्यासाठी एक वर्टिकल लाईन, हॉरिझॉन्टल लाईन आणि 343 लिहून घेतला. करेक्ट, बघा कितीने भाग जातो? 7 4 जा 28, राहतं किती? 6. 7 9 जा 63, परत 7 7 जा 49, 7 1 जा 7. हे झाले 343चे फॅक्टर्स. ते पहिला लिहून घेतले. क्यूब रूट ऑफ 7 मल्टिप्लाय बाय 7 मल्टिप्लाय बाय 7. आता क्यूब रूट काढायचं आहे. आतमध्ये 3 वेळा गुणाकार आहे. क्यूब रूटच्या बाहेर आल्यानंतर काय होईल? या 3 बद्दल 1 7 बाहेर येईल, म्हणून काय येईल? क्यूब रूट ऑफ 343 इज इक्वल टू 7. नेक्स्ट बघा, क्यूब रूट ऑफ -512. नेगेटिव्ह साईन नाही आहे असं समजून त्याचे फॅक्टर्स काढून घ्यायचे, त्याचं क्यूब रूट काढून घ्यायचं आणि मग त्याला साईन द्यायचं. पहिलं बघा, एकक स्थानी समसंख्या आहे त्यामुळं 2 भाग जातो. 2 2 जा 4, राहतं 1. 2 5 जा 10, राहतं 1. 2 6 जा 12. करेक्ट, परत 2 भाग जातो म्हणून 2 1 जा 2, 2 2 जा 4, राहतं 1 इथे. नंतर 2 8 जा 16. करेक्ट, परत इथे समसंख्या आहे म्हणून 2 भाग जातो. 2 6 जा 12, 2 4 जा 8. परत 2 भाग जातो. 2 3 जा 6, 2 जा 4. परत 2 भाग जातो. 2 1 जा 2, राहतं 1. 2 6 जा 12. परत 2 भाग जातो. 2 8 जा 16, 2 4 जा 8, 2 2 जा 4 अँड 2 1 जा 2. हे सगळे झाले 512चे फॅक्टर्स. आता हे फॅक्टर्स क्यूब रूटमध्ये लिहून घ्यायचे आहेत. क्यूब रूट ऑफ 512 इज इक्वल टू, किती वेळा 2 आहे? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 वेळा 2 आहे, म्हणून क्यूब रूटच्या आतमध्ये 9 वेळा 2चा मल्टिप्लिकेशन केला. 1 2 3 4 5 6 7 8 9. करेक्ट, 9 वेळा आतमध्ये मल्टिप्लिकेशन केलं. आता याला क्यूब रूट हे काढून घ्यायचं आहे. आता 3 3चे सेट करायचे आहेत, कारण क्यूब रूट काढायचं म्हणून. या 3 बद्दल 1 2 बाहेर येईल. करेक्ट, मल्टिप्लाय बाय. परत या 3 बद्दल 1 2 बाहेर येईल आणि परत या 3 बद्दल 1 2 बाहेर येईल. झाले, क्यूब रूटच्या बाहेर आलं त्यामुळे हे क्यूब रूट गेलं. आता 2 मल्टिप्लाय बाय 2, 4 मल्टिप्लाय बाय 2 8. आन्सर आलं. आता हे 8 जे आलं आहे हे 512चं क्यूब आलं आहे. करेक्ट, 512चं आपल्याला विचारलं काय? -512. देअरफॉर क्यूब रूट ऑफ -512 इज इक्वल टू -8. करेक्ट, 8 हे आन्सर नाही आहे. आन्सर हे आहे -8, बिकॉज त्यांनी 512चं विचारलेलं नाही, -512चं विचारलेलं आहे. राईट. नेक्स्ट बघा, क्यूब रूट ऑफ -2744. परत वर्टिकल फॅक्टरायझेशनसाठी या सिम्बॉलमध्ये ठेवायचं आहे 2744. 2 डिवाइड होतं म्हणून 2 1 जा 2, 2 3 जा 6, 2 7 जा 14, 2 2 जा 4. राईट, परत इथे 2, कारण की ते समसंख्या आहे. आता 2 6 जा 12, या 1ला जात नाही भाग, म्हणून काय केलं? 13ला घालवला. 2 6 जा 12, 13 - 12 किती राहतं? 1. इथे येणार 1. 1 आल्यानंतर काय होतं? 17. 17ला 2ने डिवाइड झाल्यानंतर 2 8 जा 16, राहतं परत 1, कारण की 17 - 16 1. इथे 1 आलं की काय होतं? 12, म्हणून 2 6 जा 12. तसंच परत
इथे समसंख्या आहे. परत 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 3 जा 6. आता याला परत 2 भाग जात नाही, मग कशाने जातो? 7ने. 7 4 जा 28, 7 9 जा 63. ठीक आहे. परत 7 7 जा 49, 7 1 जा 7. हे सगळे झाले 2744चे फॅक्टर्स. ते पहिला लिहून घेतले. क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू किती वेळा 2 आहे? 1 2 3. म्हणून क्यूब रूटच्या आतमध्ये 3 वेळा 2चा मल्टिप्लिकेशन केलं. नंतर 7 किती वेळा आहे? 1 2 3. म्हणून 7चाही 3 वेळा मल्टिप्लिकेशन केलं. आता काय करायचं? 3 3चे सेट करायचे आणि त्याला बाहेर काढायचं. म्हणून या 3 बद्दल 1 2 बाहेर आलं, मल्टिप्लाय बाय या 3 बद्दल 1 7 बाहेर आलं. करेक्ट. म्हणून क्यूब रूट ऑफ 2744 इज इक्वल टू 14. पण आता विचारताना आपल्याला -2744चं विचारलं आहे. म्हणून क्यूब रूट ऑफ -2744 इज इक्वल टू -14. कळतं आहे? नेक्स्ट बघा. 32,768. आता हॉरिझॉन्टल ज्यावेळी फॅक्टरायझेशन करतो आपण त्यावेळी खूप लेंदी वाटतं. करेक्ट. डिवाईड करायला खूप लेंदी वाटतं. म्हणून आपण व्हर्टिकल रूल पाहतो आहे. तर आता जेव्हा अशी मोठी संख्या असते त्यावेळी व्हर्टिकल फॅक्टरायझेशन इझी जातं. बघूयात कसं इझी जातं. अशा प्रकारे पहिला ते लिहून घेतलं. आता त्याला फॅक्टर्स करूयात. 2ने डिवाईड होतं, म्हणून 2 1 जा 2, 3 - 2 राहता 1, 2 6 जा 12. आता 7ला डिवाईड होताना 2 3 जा 6, 7 - 6 इज इक्वल टू 1. इथे आलं 1 म्हणजे होतं 16. म्हणून 2 8 जा 16 आणि लास्टचा नंबर आहे 8 म्हणून 2 4 जा 8. क्लिअर. नेक्स्ट बघा. परत याला 2ने डिवाईड होतं. 2 8 जा 16, नंतर 2 1 जा 2, 3 - 2 राहतं 1 म्हणजे पुढची संख्या होते 18, 2 9 जा 18 आणि 2 2 जा 4. क्लिअर. परत बघा. परत 2ने डिवाईड होतं म्हणून 2 8ला डिवाईड होतं राईट, म्हणून 2 4 जा 8. 1ला डिवाईड होत नाही म्हणून 2 0 0. आता पुढची संख्या होते 19 म्हणून 2 9 जा 18, 19 - 18 राहतं 1 म्हणून पुढची संख्या होते 12. याच्यातलं उरलेलं 1 इथे येतं म्हणून होतं 12. 2 6 जा 12. ठीक आहे. नेक्स्ट बघा. 2 4ला डिवाईड होतं म्हणून 2 2 जा 4, 0ला डिवाईड होतं म्हणून 2 0 0. आता पुढची संख्या होते 9 म्हणून 2 4 जा 8, 9 - 8 राहतं 1 आणि 2 8 जा 16. सिमिलरली 2 1 जा 2, 2 0 0, 2 2 जा 4, 2 4 जा 8. अगेन 2 5 जा 10. 1ला डिवाईड होत नाही त्यामुळे पूर्ण 2 डिजिट्सना डिवाईड केलं. 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 2 जा 4. अगेन 2 2 जा 4 राहता 1, 2 5 जा 10 राहता 1, 2 6 जा 12. अगेन 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 8 जा 16. अगेन 2 6 जा 12, 2 4 जा 18. अगेन 2 3 जा 2, 3 जा 6, 2 2 जा 4. अगेन 2 1 जा 2, 16 जा 32. Again 2 8 are 16, 2 4 are 8, 2 2s are 4 and 2 1s are 2. तर हे सगळे फॅक्टर्स झाले 32,768चे. ओके. आता हे क्यूब रूटमध्ये लिहून घ्यायचे आहेत. म्हणून क्यूब रूट ऑफ किती वेळा 2 आहे बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. 15 वेळा 2 आहेत म्हणून 15 वेळा 2चं मल्टिप्लिकेशन केलं क्यूब रूटच्या आतमध्ये. बघा 1 2 3 4 5 6
7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15. करेक्ट. 15 टाइम्स मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. आता काय करायचं, प्रत्येक 3 3च्या सेटबद्दल 1 2 बाहेर काढायचं. या 3च्या सेटबद्दल 1 2 बाहेर निघालं, मल्टिप्लाय बाय परत या 3च्या सेटबद्दल 1 2 बाहेर निघाला, मल्टिप्लाय बाय परत या 3च्या सेटबद्दल 1 2 बाहेर निघाला, मल्टिप्लाय बाय परत या 3च्या सेटबद्दल 1 2 बाहेर निघाला, मल्टिप्लाय बाय परत या लास्टच्या 3च्या सेटबद्दल आणखी 1 2 बाहेर निघाला. म्हणजे काय होतं, 2 1 जा 2, म्हणजे काय होतं 2 2 जा 4, 4 2 जा 8, 8 2 जा 16 आणि 16 2 जा 32. आणि आन्सर काय येतं 32. म्हणजे क्यूब रूट ऑफ 32,768चा आन्सर येतं 32. क्लिअर. ही झाली आपली व्हर्टिकल मेथड ऑफ फॅक्टरायझेशन. ठीक आहे. आता तुम्ही हॉरिझॉन्टल मेथडनं जरी सॉल्व केला तरीही तुम्हाला सेम मार्क्स मिळतात, व्हर्टिकल मेथडनं जरी सॉल्व केला तरी तुम्हाला सेम मार्क्स मिळतात. मार्क्समध्ये काही फरक होणार नाही आहे. मार्क्स तुम्हाला फुल मिळणार आहेत दोन्ही मेथडने. आता तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडनं तुम्ही सॉल्व करू शकता. इथे आपला प्रॅक्टिस सेट नंबर 3.3चा क्वेश्चन नंबर 1 आपला व्हर्टिकल मेथडने सॉल्व झालेला आहे. क्वेश्चन नंबर 2 आणि क्वेश्चन नंबर 3 आपण परत सॉल्व करणार नाही आहोत, कारण की तो आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलाच आहे. ऑलराईट. हा फक्त व्हिडिओ तुम्हाला व्हर्टिकल मेथडने फॅक्टरायझेशन करून क्यूब रूट कसं फाइंड आउट करायचं याच्यासाठी होता. ठीक आहे. दोन्हीमध्ये तुम्हाला जी मेथड इझी वाटते त्या मेथडचं तुम्ही प्रॅक्टिस करा आणि एक्झाममध्ये त्या मेथडने सॉल्व करा. ऑलराईट. आता दोन्हीपैकी कोणती मेथड तुम्हाला सोपी वाटली, हॉरिझॉन्टल की व्हर्टिकल फॅक्टरायझेशन, मला कमेंटमध्ये सांगा. म्हणजे मलाही कळेल की कुणाचा कल कुणीकडे आहे, कुणाला कोणती मेथड सोपी वाटती आहे. ठीक आहे. आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण लवकरच आपण प्रॅक्टिस सेट नंबर 4.1 सॉल्व करणार आहोत. जरी तुम्हाला स्कूलमध्ये शिकवलेलं असलं तरी तुम्हाला त्याच्यामध्ये डाऊट असणार आहेत, मला माहिती आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे 4.1चा व्हिडिओ ज्यावेळी पोस्ट होईल त्यावेळी सगळ्यात पहिला तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर होतील. ऑल राईट.